लक्ष द्या सर्वांनी माझ्याकडे. 7वा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत. प्रॉब्लेम सेट मधला 7वा. इन द ऍडजॉइनिंग फिगर, या फिगर मध्ये हा पीटी कुणाला पॅरलल आहे? पीटी जो आहे तो बायसेक्टर आहे. कुणाचा? क्यूपीआर चा. कुणाचा बेटा? क्यूपीआर. कोण? पीटी हा बायसेक्टर आहे. कुणाचा? क्यूपीआर चा. तो बायसेक्टर आहे. लाइन थ्रू आर इंटरसेक्ट रे क्यूपी. एक लाइन आर मधून जात आहे ते कुणाला इंटरसेक्ट करते? क्यूपी ला इंटरसेक्ट करते. लाइन थ्रू आर इंटरसेक्ट क्यूपी ला कोणत्या पॉइंटला? एस पॉइंटला. ही आर मधून एक लाइन निघाली, क्यूपी ला कोणत्या पॉइंटला मिळते? एस पॉइंटला मिळते. तर तुला प्रूफ करायचे आहे. हा जो पीएस आहे तो कोणता आहे? पीआर. बघा बेटा, पीएस हा जर पीआर दाखवायचा असेल तर पहिल्यांदा काय म्हणावं लागेल? ट्रायंगल पीएसआर हा कोणता ट्रायंगल आहे? आयसोसेलेस ट्रायंगल. जर दाखवायला आपण जर सक्सेसफुल राहिलो तर आपण काय म्हणू शकतो? बाय कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल. म्हणजे काय? म्हणजे असं की आयसोसेलेस ट्रायंगलचे दोन अँगल सेम असतात, म्हणजे त्याच्या दोन साइड सुद्धा कशा असतात? सेम. म्हणजे पहिला काय करावं लागेल? पीएसआर हा कुणाच्या इक्वल दाखवावा लागेल? पीआरएस च्या दाखवावा लागेल. बरोबर आहे? असं जर दाखवलं तर आपण काय म्हणू शकतो की पीएस हा कुणा एवढा आहे? एसआर एवढा आहे. कुणा एवढा आहे? बघा, पीएसआर. पण त्यापूर्वी आपल्याला काय करावं लागेल? बेसिक कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. पीटी हा काय आहे? बायसेक्टर आहे. बायसेक्टर असेल तर क्यूपीटी हा कुणा एवढा आहे सांगा बरं का? आरपीटी एवढा आहे का नाही? आहे का नाही? का? कारण हा पीटी तसा काय आहे सांगा बरं का? बायसेक्टर आहे. म्हणजे क्यूपीटी हा कुणा एवढा येतो सांगा बरं का? क्यूपीटी हा आरपीटी किंवा टीपीआर एवढा येतो का नाही? बघा बरं का? आला. दुसरा काय म्हणले? पीटी हा कुणाला पॅरलल आहे सांगा बरं का? एसआर ला. पीटी हा कुणाला पॅरलल आहे? एसआर ला. आणि ही लाईन काय आहे? ट्रान्सव्हर्सल. लाईन काय आहे? ट्रान्सव्हर्सल. असं जर असेल तर क्यूपीटी हा कोणता बेटा? क्यूपीटी कॉंग्रुएंट कुणाला असेल? पीएसआर ला. कोणत्या अँगल सांगा बरं का? करस्पॉन्डिंग अँगल. शिकेल का बेटा? हा लाईनच्या खाली, हा लाईनच्या खाली, याचा काही संबंध आहे का आता? नाही. कोणता? क्यूपीटी कॉंग्रुएंट अँगल पीएसआर. क्यूपीटी कॉंग्रुएंट अँगल पीएसआर. रिझन काय म्हणलं? शाबाश. करस्पॉन्डिंग अँगल थेरम. चला, 1 नंबर मिळाला. कोणती थेरम सांगा? करस्पॉन्डिंग अँगल थेरम. आता पुढे पहा. समजा हा क्यूएस ट्रान्सव्हर्सल आहे, आता सांगितलं आपण. आता समजा पीआर ट्रान्सव्हर्सल आहे. कोण ट्रान्सव्हर्सल आहे? पीआर जर ट्रान्सव्हर्सल असेल आणि ह्या ठिकाणी पहा, जर पीआर जर ट्रान्सव्हर्सल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं, मग त्या ठिकाणी काय म्हणायचं आपण? ह्या वेळेस टीपीआर कोणता बेटा अँगल? टीपीआर हा कुणाला कॉंग्रुएंट आहे? पीआरएस. कुणाला बेटा? पीआरएस किंवा पीएसआर ला. बघा, एक मिनिट. टीपीआर कोणता बेटा? टीपीआर कॉंग्रुएंट कोणता म्हटलं? पीएसआर. कोणता बेटा? सॉरी, टीपीआर. झेड वाटायला लागले का? बघा बरं का, झेड आहे का? झेड म्हणजे कोणता अँगल सांगा? अल्टरनेट अँगल. टीपीआर कुणाला कॉंग्रुएंट आहे? पीआरएस ला. आहे का नाही? बघा बरं का? आहे. या नंबर किती दिला? 3. त्याच्यामध्ये नीट ऑब्झर्वेशन करा. 1 मध्ये, 2 मध्ये आणि 3 मध्ये नीट ऑब्झर्वेशन करा. क्यूपीटी कुणा एवढा आहे? व्हेरी गुड. क्यूपीटी पुन्हा एवढा आहे. असं जर असेल तर टीपीआर पुन्हा एवढा आहे. बरोबर आहे का चूक आहे? टीपीआर पुन्हा एवढा आहे सांगा बरं का? पीएसआर एवढा. मग टीपीआर पुन्हा एवढा आहे? पीएसआर एवढा आहे. असं जर असेल तर ऑलरेडी काय म्हणले? टीपीआर हा पुन्हा एवढा आहे, पीएसआर एवढा आहे. पण आताच काय म्हणले? टीपीआर पुन्हा एवढा आहे. म्हणजे पीएसआर आणि पीआरएस कसे दोन्ही सेम आहे. आले का बघा? मग बाय कॉन्व्हर्स ऑफ अल्टरनेट आयसोसेलेस ट्रायंगल थेरम बाय साइड पीएस कुणाला कॉंग्रुएंट असेल? साइड पीआर ला. आणि पीएस कुणा एवढा असेल सांगा? पीआर. चला मी दाखवतो करू. लक्षात. सोपं आहे, काही बेसिक कन्सेप्ट आहे थोडं थोडं. चला पहा. सेगमेंट पीटी, सेगमेंट पीटी काय आहे? इज बायसेक्टर. इज बायसेक्टर
ऑफ अँगल QPR, ऑफ अँगल QPR असं जर असेल तर QPT अँगल कोणता बेटा QPT कोणाला कॉन्ग्रुएंट आहे सांगा बरं का बेटा RPT कोणाला सांगा RPT पहिला नंबर काय अडचण कोणाला नाही. आता नीट बघा काय म्हणायचं PT कोणाला पॅरलल आहे SR ला कोण बेटा PT सांगा सेगमेंट PT पॅरलल सेगमेंट SR काय अडचण कोणाला PT कोणाला पॅरलल आहे SR ला आणि QS काय आहे अल्टरनेट ट्रान्सव्हर्सल QS काय आहे म्हणजे असं आहे समजा हे ट्रान्सव्हर्सल आहे तो काय अशा प्रकारे ओके बेटा हे काय आहे P हे S हे R हे T आणि हे काय Q तुम्ही सांगा मला कोणता अँगल आहे अँगल QPT कोणता अँगल QPT कोणाला कॉन्ग्रुएंट असेल सांगा बरं का PSR आहे का नाही बघा ना आहे का नाही बेटा लाईनच्या खाली PSR कोणत्या अँगल असेल सांगा बरं का लाईनच्या खाली व्हेरी गुड F सारखे जे दिसतात ते कोणते असतात करस्पॉन्डिंग रिझन घ्यायचं डॅश डॅश सांगा थेरम घ्यायचं करस्पॉन्डिंग अँगल थेरम याला नंबर 2 आता परत पहा बेटा या ठिकाणी आणखी काय करता येतं की पहा नीट ऑब्झर्वेशन करा दिसायला लागलं का डायग्राम मध्ये दिसतो का सर्वांना बेटा आहे का नाही असं सांगा QP बघा TPR आहे का आणि वरी काय S म्हणजे काय लक्षात आलं PT हा कोणाला पॅरलल आहे SR ला PT कोणाला पॅरलल आहे SR ला जे की ऑलरेडी सांगितले आपण आता मला सांगा याच्यामध्ये असं जर असेल हा अँगल ह्याला कॉन्ग्रुएंट असेल का असेल कोणती टेस्ट आहे व्हेरी गुड म्हणजे कोणता अँगल PTR कॉन्ग्रुएंट अँगल SR एक मिनिट उलट झाले TPR ना अँगल TPR कॉन्ग्रुएंट अँगल कोणता बेटा SR कळलं का सर्वांना रिझन सांगा बाय अल्टरनेट काढसन कोणाला बेटा इथपर्यंत आता नीट लक्ष घ्यायला किती नंबर दिला 3 फ्रॉम 1 2 and 3 थोडं नीट बघा आता इथं जरा वेगळं आहे QPT कुणा एवढा आहे का नाही आणि QPT कुणा एवढा आहे सांगा बरं का PSR एवढा आहे का नाही बघा याचा अर्थ काय झाला की RPT हा कुणा एवढा आहे सांगा बरं का PSR एवढा आहे का नाही सांगा कोण अँगल RPT हा कुणा एवढा आहे सांगा बरं का PSR एवढा आहे बरोबर आहे मग मला सांगा RPT जर एवढा असेल किंवा ह्याला काय म्हणू TPR उलट केला आपण ठीक आहे ह्याला काय करू RPT असं उलट जरा काय फरक पडला का नाही असं जर असेल बेटा तर मला सांगा ह्याची किंमत किती आहे एवढी आहे म्हणजे एवढ्याच्या जागी मी काय लिहू शकतो सांगा एवढं लिहू शकतो आपण बोला म्हणजे काय ते अँगल SRP कॉन्ग्रुएंट अँगल कोणता बेटा PSR या डायग्राम मध्ये बघा PSR कॉन्ग्रुएंट कोणता बेटा PRS आला का आलं का मधल्या साईड अँगल S राहिला पाहिजे आले का आले मधल्या साईड अँगल R राहिला पाहिजे आले का आले मग आता बाय कॉन्व्हर्स ऑफ कोणती दोन अँगल जर कॉन्ग्रुएंट असेल तर दोन साइड सुद्धा काय असतात कॉन्ग्रुएंट बाय विच टेस्ट आयसोसेलेस ट्रायंगल बाय कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल बाय ह्याला रिझल्ट लिहायचं बाय काय बेटा कॉन्व्हर्स ऑफ बाय कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थेरम बाय कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस अरे यार गेलं कडे
सांगा बाय कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थेरम आयसोसेलेस दोन्ही कॉन्ग्रुएंट असेल तर ऑटोमॅटिक काय असतं सांगा साइड सुद्धा कशा असतात कॉन्ग्रुएंट साइड कोणत्या बघा त्याची एक आहे पीएस आणि दुसरा काय आहे पीआर सेगमेंट पीएस कॉन्ग्रुएंट सेगमेंट पीआर असं जर असेल तर पीएस इज इक्वल टू काय ते सांगा पीआर हेन्स क्रूड झालं का नाही सिद्ध सांगा हेन्स हा का पाहिजे मला दाखवते मी घेते हो मला सांग मी आणतो लगेच आणून दाखव मला कसं करते दाखव मला पाठवून देतो मी त्या महिन्याला पडतो नाही कसं दाखव पुढे घेऊन दिला जा लवकर मला पण लवकर आण नवीन आणू तुला क्रेचर का कुठला होतं ते डोक्याला डोसक्यात लावतात का कुठे लावतात तो कुठला होता सांग मला घेऊन देतो तुला क्रेचर का काय क्रंचेस क्रंच पाहिजे क्रंचेस मध्ये क्रेचर मला बी कळलं कुठे घेणार दुकानला कुठे आहे दुकानात कुठे मिळते जा मम्मीला सांग पप्पा पैसे देऊन ए पिलू एलईडी सांगतेस का मम्मी जा एक नाही दोन घे जा ओके जा तुला जे करायचं ते कर हा डायग्राम काढा कोण नाही म्हणलं तुला आता कुठं पैसे नाही जवळ माझ्या पॅन्टीत घ्यायचा पैसे नसलं तरी मग मला सांग मग मध्ये मग मला सांग जा झालं इकडे कॉल बाई डायग्राम काढा हॅलो तुला काय कर तुला पाठवलेला तुला पैसे पाहिजे मग तुला क्रंचेस खायचे तुला घेऊन
काय काय म्हटलं विचार काय म्हटलं काय म्हणलं कोणासाठी पाहिजे तिला विचारताना बोलली नाही बोलली बोललं हे नाही बोललं नाही बोलले बोलू शकते तेव्हा त्या विचारतात मुलं जातात आता बघा इन द adjoining figure सेगमेंट एडी कुणाला परपेंडिक्युलर आहे सांगा बरं का बीसी ला एडी कुणाला परपेंडिक्युलर आहे बोलत चला बीसी ला आहे का नाही बेटा आहे ठीक सेगमेंट एई हा काय आहे बायसेक्टर आहे कुणाचा बीएससी चा बायसेक्टर असेल म्हणजे काय बेटा बीएई आणि सीएई हे दोन्ही कशा असतील इक्वल दोन्ही कशा असतील इक्वल का बरं इक्वल कारण हा एई काय त्याचा बायसेक्टर आहे एई काय त्याचा म्हणजे हा बीएई आणि सीएई हे दोन्ही कशा असतील इक्वल चला लक्षात आलं बेटा इथून आता बायसेक्टर असेल म्हणजे आताच काय सांगितलं तुम्हाला सांगा बरं का बीएई कोण बेटा पुन्हा एवढं असं सांगा बरोबर आहे सीए लिहून घ्या पहिला सांगतो घ्या क्लिअर रे एई is angle bisector of angle BAC of angle BAC of angle BAC action नीट काढ वाचावर बघ सर्वांचे तू पण बघ एक एक जण द्या त्याच्यात फक्त एकच जण द्यायचं इकडे लक्ष द्या सर चला लिहिला परत चला पुढे घ्या आता मला सांगा बीएसी कोणता बेटा बीएसी आता पहिल्यांदा पाहूया बीएई कोणता बेटा अँगल बीएई बरोबर बीएई मध्ये दोन अँगल आहेत का नाही सांगा बीएडी आणि कोणता बेटा ईएडी आहे का नाही आहे का नाही त्या दोघांचं बीएडी आणि डीएई बीएडी आणि काय बेटा डीए रिझन सांगा अँगल ऍडिशन प्रॉपर्टी ठीक आहे लिहून घेतो अँगल ऍडिशन प्रॉपर्टी अँगल डीएई बरोबर इकडला प्लस इकडे जाऊन काय होतं सांगा बरं का मायनस दोन नंबर दे एक नंबर
झालं का? ओके, खाली या. खाली. आता मला एक सांगायचं आहे, डायग्राम काढतो म्हणजे थोडं एक्सप्लेन करायला मला सोपं जाईल जरा. एक मिनिट हा. पुढे पहा. हे आता मला सांगा, सीएडी मध्ये बघा, कशामध्ये बघायचं बेटा? सीएडी मध्ये काय होतं सांगा बरं का? सीएई प्लस सांगा डीएई होते का होणार? रिझन खाली आहे. चला, सीएई प्लस डीएई, सीएई प्लस डीएई, सीएई प्लस डीएई. सर जी नमस्ते. नाही सर, नाही सर, नाही सर, नाही सर. चांगलं सर, जवळपास आता मी घेतलो अपडेट, मी जवळपास 25-30 हजार लोक तर इंग्लिशली जमा झाले आत्ताच्या मोमेंटला. हा, म्हणजे अजून हे टप्पा पुढे पुढे जसं गाव येतील तसं लोक जुळणार आहेत. म्हणजे आता सर लाख कमीत कमी 6 ते 7 लाख सर, कमीत कमी. आणि सांच्या पर्यंत जर समजा धाराशिव पासून गेली तरी तर बघा, माझा अंदाज आहे की 10 ते 12 लाख पर्यंत आहे. टोटल टार्गेट 22 लाखाचा टार्गेट आहे, 20 ते 22 लाख. आणि दाट शक्यता आहे याच्यामध्ये, जर समजा अटक व्हायची दाट शक्यता, अटक जर झालं तर अजून वेगळं होण्याची शक्यता. हा, पण आहे फुल गर्दी आहे. आणि कसं असतं सर, काय सर? नाही, आता मी फेसबुकवर वगैरे जिकडे तिकडे बघतोय ना सर, लाईव्ह वगैरे पाहिलं तर आहे जबरदस्त पब्लिक, जबरदस्त म्हणजे जबरदस्त. आता कसं ते प्रसार माध्यमाला शासन सूचना देतात सर. नाही, प्रसार माध्यमाला शासन सूचना देतो सर, ब्रॉडकास्ट करू नका वगैरे. म्हणजे आता कारण काय, कोर्टाने बी बंदी घातली ना, त्याच्यामुळे त्या आदेश असतात मधल्यामध्ये आणि शासनाच्या गाईडलाईन्स अनुसार फॉलो करत असतात ते. अजून मी तुम्हाला एकदा निघाले हा, निघाले अर्धा तास झाले तो. हा, येस सर, येस सर, येस. ओके, अडचण कोणाला इथपर्यंत? ठीक आहे, चला आता खाली बघा, तिसरा पॉईंट बघा. आता मला सांगा, इकडला प्लस तिकडं जाऊन काय होते मला एवढं सांगा. मायनस. ठीक आहे, डी ला डी ठेवलं मी, काय बदललो का? सीडी तर सीडी आहे. इकडला प्लस तिकडं जाऊन काय झालं सांगा? मायनस. सीएडी मायनस सीएई, सीएडी मायनस सीएई, सीएडी मायनस सीएई, तर सीएडी मायनस सीएई. आता ओके, खालच्या वेळेत या. ऍडिंग 2 and 3, ऍडिंग 2 and 3, 2 and 3, 2 and 3. मला सांगा, 2 किती नंबर आहे? 2 ची व्हॅल्यू सांगा. बोला. अँगल बीएई मायनस अँगल बीएडी, हे झालं 2. 3 नंबर सांगा. 3 सांगा. अँगल बीएई बरोबर सीएडी मायनस सीएई. आता डीएडी किती झाले सांगा बरं का? 2 डीएई बरोबर अँगल बीएई मायनस अँगल बीएडी प्लस अँगल सीएडी मायनस अँगल सीएई. होते का होणार एवढं सांगा? होते का होणार? चला लिहून घ्या.
हे स्टेप झालं झालं काय? आता खालच्या वरती हे स्टेप राहिली का? लिहा अँगल टॉइस DAE टॉइस DAE ही स्टेप लिहा. टॉइस DAE बरोबर BAE मायनस BAD प्लस CAD मायनस CAE मायनस CAE मायनस CAE लिहिला खालच्या वरती फ्रॉम वन अँगल CAE बरोबर काय बघा बरं आत्ताच भेटलो होतो BAE आहे बघा बघा कारण काय AE काय सांगा रे बेटा ते बघा बाई AE काय सेक्टर मग BAE आणि CAE दोन्ही कसे सांगा इक्वल म्हणजे ह्या CE च्या जागी काय आहे BAE आहे का एक नंबर मध्ये आहे का नाही बेटा आहे असेल तर बाकीचं सर्व ऍज इट इज लिहायचं फक्त CAE च्या जागी काय लिहायचं सांगा BAE हे स्टेप लिहा टॉइस अँगल DAE बरोबर अँगल BAE मायनस BAD प्लस CAD मायनस BAE मायनस BAE मायनस BAE BAE आलं का बेटा एक प्लस BAE आहे एक मायनस BAE आहे राहते का जाते जाते मग खालच्या स्टेपमध्ये घ्या टॉइस अँगल DAE उरलं काय मग टॉइस अँगल DAE बरोबर पहिला प्लस घ्या अँगल CAD मायनस BAD CAD मायनस BAD CAD मायनस सांगा CAD मायनस CAD मायनस काय बेटा BAD काय असेल कोणाला नाही आता खालच्या वरती लिहा इन ट्रायंगल BAD लिहा इन ट्रायंगल BAD the sum of measure of all angles of triangle is dash degree 180 degree. The sum of measure of all angles of triangle is 180 degree. किती डिग्री 180 खालच्या वरती कोणता BAD ना BAD मग काय ते अँगल BAD प्लस अँगल BDA प्लस अँगल काय बेटा BDA फक्त मधला एक चेंज करायचं बेटा प्लस अँगल ABD बरोबर किती 180 तुम्ही प्लस मध्ये असं लिहा BAD प्लस BDA प्लस ABD इकडे अंतर काही फरक पडतोय का नाही फक्त मधला महत्वाचा आहे AD आणि B सेंटरला असणं गरजेचं आहे लिहा BAD प्लस ADB प्लस ABD बरोबर 180 हे लाईन लिहायची गरज आहे का आता कारण ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे हे लिहिलो का स्टेप सर्वांनी लिहा लवकर चला लिहिला आता मला सांगा हा किती डिग्री आहे बेटा 90 किती डिग्री आहे म्हणजे अँगल BDA किती आहे सांगा 90 आहे अँगल BAD प्लस अँगल कोणता म्हटलं म्हणजे D कुठे आहे काय D कोणता आहे किती आहे ना म्हणजे ADB किती आहे सांगा बरं का बेटा 90 आहे किती आहे सांगा 90 आहे
आणि तो कोणता अँगल आहे DBA. कोणता अँगल DBA बरोबर किती सांगा 180. मग मला सांगा या ठिकाणी बेटा इकडला प्लस तिकडे जाऊन काय होतं सांगा बरं का. जे BAD प्लस DBA बरोबर 180 मधून 90 गेले किती उरले सांगा 90. किती उरले सांगा 90. किती उरले सांगा 90. आता मला सांगा बेटा अँगल BAD बरोबर इकडला प्लस जाऊन तिकडे काय होते बोलत चला मायनस. काय आलं DBA. काय आलं DBA. काय आलं सांगा. हा स्लाइड परत घ्या सर्वांनी. तुम्हाला वाटलं अँगल बी घ्या तर घ्या काय फरक पडत नाही. ओके. आता दुसरा ट्रायंगल घ्यावा लागेल बेटा. आता काय करावं लागेल त्याला नंबर दिलो का किती नंबर दिले 5 नंबर द्या दिलो का. आता दुसरा एक ट्रायंगल घ्या बेटा. आता ट्रायंगल कोणता म्हणा इन ट्रायंगल DAC. लिहा इन ट्रायंगल DAC. इन ट्रायंगल DAC. इन ट्रायंगल काय बेटा DAC. अँगल ADC प्लस अँगल DCA प्लस अँगल CAD. CAD इज इक्वल टू किती सांगा 180. हा किती डिग्री आहे 90. अँगल ADC प्लस अँगल CAD बरोबर किती सांगा 180. हे किती होतं म्हणलं 90. समजा 90 घेतलं. इकडला प्लस तिकडे जाऊन काय झालं बोला लवकर मला मायनस. अँगल ADC प्लस अँगल CAD बरोबर किती डिग्री रे 90. किती डिग्री 90 डिग्री. किती डिग्री सांगा 90 डिग्री. आता मला सांगा इकडला प्लस इकडे जाऊन काय होतं लवकर मायनस. म्हणजे अँगल CAD बरोबर काय ते सांगा 90 मायनस अँगल ADC. पहा बेटा परत एकदा पहा आपल्याला काय काय दिले बघा CAD प्लस ADC प्लस ACD बरोबर 180. ह्याच्यातला मधला D किती आहे 90चा आहे. उरला कोण CAD. उरला कोण बेटा बघा एकदा परत एकदा सेंटरचा अँगल ओळखा बेटा. इथे अँगल डबल आले की बेटा चेंज करावं लागेल. मग काय करावं लागेल बोला फटकन. मधला इथे D आहे इथे E आहे मध्ये काय घ्यावं लागेल CACD. काय बेटा ACD. ACD काय घ्यावं लागेल बोला AC आणि काय D म्हणजे ACD. कोणता अँगल ACD प्लस अँगल कोणता बेटा CAD बरोबर किती अंतर 90. इकडला प्लस तिकडे जाऊन काय होते सांगा मायनस. अँगल CAD बरोबर 90 मायनस. एवढ्याच्या जागी अँगल C लिहिलं तर काही फरक पडणार आहे का बेटा नाही. आता तिकडे लेवल तर बघा तेवढ्याच्या जागी अँगल B लिहिलं तर काही फरक पडणार आहे का नाही काही फरक पडत. दोन्ही बी एकच आहेत. म्हणजे हा काय तो ACD काय तो बेटा चला लिहून घ्या इथे परत ACD लिहून घ्या. छोटे स्टेप इथे परत लिहून घ्या 6 परत लिहून घ्या. आता दोघांना फ्रॉम ऍड करायचं. आता
बेटा याला काही अँगल सी लिहिलं काही फरक पडणार आहे का सांगा आत्ताच बरं का? नाही ना. मी याला लिहू शकतो का सांगा 90 डिग्री मायनस अँगल सी लिहू शकतो का नाही? त्याला 90 डिग्री मायनस पी लिहू शकतो का नाही? लिहू शकतो. ठीक आहे झालं इथपर्यंत बघा पटकन. आता फ्रॉम 4 5 6 4 किती आहे बघा ट्वाइस अँगल डी ए ई. हा काय माहित क्लिचर्स क्लिचर्स का कलर काय का राहते ते कसलं राहते मला सांग घेऊन देतो कसलं राहते कागदासारखं राहते दाखवते कावडी तिचं घेऊन येऊन दाखवतो लगेच सांगतो मग ते कुठं आहे तिचं घेऊन ये की मला दाखवतो तर आणतो लगेच घेतो की मग कुठं आहे ते कावडी तिला सांग काकाला दाखव म्हणा मी बघतो आणतो लगेच. हा जा पप्पा आणतो म्हणल्यात म्हणा आण लगेच मला दाखवा लगेच. दाखवतो का दाखवा. आता सीईडी तर आताच काढला तुम्ही बघा पुढच्या व्यक्ता ओळखत जावं फटफट फटफट. सीईडी कुठे बघा सीईडी 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 माहिती आहे बीईडी माहिती आहे. चला बीईडी किती आहे बघा बीईडी काढला तुम्ही बीईडी जे तुझे माय कोण नाही म्हणलं तुला. अजून कोणता अँगल सीईडी सीईडी किती आहे बघा 90 मायनस अँगल सी बरोबर आहे. मग ट्वाइस अँगल बीएई बरोबर एवढ्याची किंमत काय सांगा बी सीईडी ची सांगा बोलत चला 90 मायनस अँगल सी 90 मायनस अँगल सी मायनस इथं काय बेटा 90 मायनस अँगल बी 90 मायनस मला सांगा हे 90 हे मायनस अँगल सी हे काय मायनस 90 मायनस मायनस काय होते बेटा प्लस बघा बरं काय मायनस मायनस काय होते बेटा प्लस करेक्ट आहे. मायनस मायनस काय होतं प्लस ए थांब गई इथे लिहिलं मी प्लस 90 मायनस 90 राहतो का जातो प्लस बी अरे यार बी हे मायनस काय बेटा सी इथे काय बेटा ट्वाइस अँगल डी ए ई इकडला गुणाकार इकडे जाऊन काय होतो सांगा बरं का भागाकार हे थांब एक मिनिट 1 बाय काय येतो इथे 2 कंसात काय येतो सांगा अँगल बी मायनस अँगल सी एवढंच करायचं का वेगळं करायचं बघा बरं का एवढंच आहे ना. चालेल लवकर लिहून फास्ट